नवं सरकार स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ देखील घेतलेली आहे। शिंदेंच्या नावाची पाटी मंत्रालयातली बदलली होती। आता नागपुरातील रामगिरीवरील शिंदेंच्या नावाची पाटी देखील बदलण्यात आलेली आहे। आता या पाटीवर उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण आता नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार त्याआधी आता आपण पाहतोय पाटी इथली बदलण्यात आलेली आहे। नागपूर येथील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे रामगिरी। या संपूर्ण इथल्या घडामोडींचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। काल मुंबईत महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची जी आहे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर नागपूरमधील रामगिरी या शासकीय निवासस्थानी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस या नावाची पाटी जी आहे, मुख्यमंत्र्यांचा हा बंगला असतो, शासकीय निवासस्थान आहे आणि या ठिकाणी जी आहे देवेंद्र फडणवीसांच्या नावाची जी पाटी इथे लावण्यात आलेली आहे। या अगोदर जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यांची पाटी इथे होती आणि कालच जी आहे शपथविधी झाल्यानंतर जी आहे ही पाटी जी आहे बदलवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बाकीचे जे निवासस्थान असतील उपमुख्यमंत्र्यांचे तिथले जे तिथे देखील देवेंद्र फडणवीस यांचं जे नाव होतं ते बदलवून तिथे एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्री पदाच्या नावाखाली पाटी जी आहे ती तिथे लावण्यात येणार आहे। तसेच अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देखील त्यांची पाटी जशी तशीच आहे, कारण की मागच्या वेळी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि यावेळेसही उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत। फक्त फरक हाच झालेला आहे की देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री या निवासस्थानी पाटी बदलण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची देखील पाटी बदलण्यात आलेली आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।